नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीचे सर्व मार्ग आपल्या आयुष्यात खुले करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी, आपल्या घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे, थोडेफार का होईना जे पैसे आहेत हे स्थिर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय सांगणार आहे. बघा, श्रावण मासातील दुसरा श्रावणी शुक्रवार, संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची सेवा करण्यासाठी, माता पार्वतीला, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, बघा ज्या महत्त्वाच्या सेवा असतात, जे स्तोत्र मंत्र असतात ते सिद्धीस नेण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणातील प्रत्येक शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी असंख्य महिला वैभव लक्ष्मीचं व्रत करतात. मी सुद्धा हे व्रत जे आहे हे सुरू केलेलं आहे आणि आजचा माझा सुद्धा दुसरा शुक्रवार आहे. आता कुणी वैभव लक्ष्मी करतं, कुणी व्यंकटेश भगवानांची सेवा करतं, कुणी आपली जी अन्नपूर्णा माता आहे तिची सेवा करतं. प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार श्रावणातील शुक्रवारी माता लक्ष्मीची काही ना काही सेवा नक्की करतं. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी, घरात जे काही दारिद्र्य आहे, जी काही गरिबी आहे, ही घराच्या बाहेर काढण्यासाठी उपाय सांगतेय. ते उपाय अवश्य करा. सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा लवंगांचा आहे. लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. लवंग हे धनाला म्हणजे पैशाला खेचून आणतात. लवंगांचा संबंध हा थेट शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र हा धनाचा कारक आहे. म्हणून तुम्हाला आज 7 लवंगा घ्यायच्या आहेत, फूलवाल्या, अख्ख्या असणाऱ्या छान फूलवाल्या 7 लवंगा आणि एक लाल रंगाचा धागा. जो धागा घ्याल तो लाल किंवा पिवळा, लाल पिवळा जो कलावा असतो तुम्ही तो घेतला तरीही चालेल. जो धागा घेतलेला आहे, सगळ्यात पहिले त्या धाग्याला तुम्हाला थोडं सुगंधी अत्तर लावायचं आहे. कुठलंही, तुमच्या घरात मोगऱ्याचं असेल, गुलाबाचं असेल, कुठलं पण, ते अत्तर छान तुम्हाला त्या धाग्याला लावून घ्यायचं आहे. आणि ज्या 7 लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत, ह्या 7 लवंगा त्या धाग्यात तुम्हाला बांधायच्या आहेत. सगळ्यात पहिली लवंगा हातात घ्यायची, संपूर्ण महालक्ष्मी अष्टकं म्हणा. येत नसेल यूट्यूबला लावा, फार फार 2 ते 3 मिनिटं लागतील. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, असं संपूर्ण महालक्ष्मी अष्टकं म्हणा. नसेल तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं येत तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र किंवा कमलात्मक मंत्र म्हटला तरीही चालेल. आणि ही लवंग त्या धाग्यात बांधायची आहे. पुन्हा दुसरी लवंग पुन्हा धाग्यात, अशा 7च्या 7ही लवंगा तुम्हाला त्या धाग्यात व्यवस्थित बांधायच्या आहेत. आता ही धाग्यात लवंगा बांधल्यानंतर त्याची माळ तयार होईल. छान माळ तयार करायची आणि देवघराच्या समोर, देवघरात जिथे कुठे माता लक्ष्मीचं स्थान असेल, माता लक्ष्मीची मूर्ती पण चालेल, फोटो पण चालेल, किंवा मग माता लक्ष्मीचं तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते पण चालेल. जे काही माता लक्ष्मीचं स्थान आहे त्याला ही लवंगांची माळ अर्पण करायची आहे. ही लवंगांची माळ अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला सतत तुमची धनाची इच्छा व्यक्त करायची आहे. एका वाटीत तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे. एका वाटीत कापूर घेऊन थोडासा तो कापूर जाळायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही कापूर जाळाल तेव्हा त्या कापरामध्ये सुद्धा 2 ते 4 लवंगा घालायच्या आहेत. लवंग कापूर माता लक्ष्मीला तुम्हाला ते जाळून त्याचा जो धूर तयार होईल, धूप तयार होईल, तो माता लक्ष्मीला तुम्हाला ओवाळायचा आहे. बघा, एवढं करून झालं की त्याच्यानंतर हा धूप घरातल्या 4ही कोपऱ्यांना फिरवायचा आहे. शेवटी हा धूप घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक 5 मिनिटं तरी ठेवायचा आहे. हा पहिला उपाय जर तुम्ही केला, तुमच्या घरात कानाकोपऱ्यात बसलेली अवलक्ष्मी, अवदसा, गरिबी, नकारात्मकता, निगेटिव्हिटी पूर्णतः घराच्या बाहेर फेकली जाईल. घरात छान पॉझिटिव्हिटी येईल, सकारात्मकता येईल आणि घरामध्ये चहूबाजूने लक्ष्मीचा वास राहील. बघा, आता जी लवंगांची माळ माता लक्ष्मीला आपण अर्पण केलेली आहे, ही तुम्हाला तशीच ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीला स्नान घालाल, अभिषेक घालाल, तेव्हा ती थोडा वेळ काढून ठेवायची. पण ती माळ पुन्हा पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीच्या गळ्यात घालायची. जोपर्यंत धनाचे प्रश्न मिटत नाहीयेत
जोपर्यंत हवा तितका पैसा येत नाही आहे तोपर्यंत ती लवंगांची माळ काढायची नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही तासात तर कोणाला 1 ते 2 दिवसात छोटासा का नाही पण अनुभव येईल. न येणारा पैसा तुमच्या घरात येईल. आता असं नाही उपाय केल्यानं लाख रुपये येतील, करोड रुपये येतील, पण जिथे काहीच होत नव्हतं तिथे 2,000, 4,000, 10,000 तरी तुमच्याकडे आवर्जून येईल. म्हणजे कुठून ना कुठून पण तुमच्या घरामध्ये धन जे आहे ते यायला लागेल, कारण हा उपाय धनप्राप्तीचाच आहे. जेव्हा तुमच्या घरात पहिली रक्कम येईल, मग तुमचे अडकलेले पैसे असतील, कुणी घेतलेले पैसे असतील, एखाद्या कामातून मिळालेले पैसे असतील, जशी तुमच्या रक्कम तुमच्या घरात येईल तशी तुम्हाला त्या लवंगांच्या जी आपण लवंगांची माळ माता लक्ष्मीला घातलेली आहे तशी तुम्हाला त्यातली एक लवंग काढायची आहे. ही लवंग काढून कापूर जाळून त्या कापरामध्ये ही लवंग घालून त्याचा धूर माता लक्ष्मीला आणि घरात तुम्हाला पसरवायचा आहे. पुन्हा काही दिवसात जसा अनुभव येईल की आता पुन्हा पैसा आलाय, पुन्हा दुसरी लवंग काढा. असं स्टेप बाय स्टेप जसं तुमच्याकडे धन येत जाईल, धनाची आवक वाढत जाईल, तशी स्टेप बाय स्टेप एक एक लवंग तुम्हाला काढायची आहे. आणि काढलेली प्रत्येक लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर जाळून घरात त्याचा सुगंध करायचा आहे. सगळ्या लवंग काढल्यावर शेवटी धागा राहील. तो धागा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा कुठल्याही एका झाडाखाली, तुळस सोडून कुठल्याही एका झाडाखाली तुम्ही तो मातीमध्ये दाबू शकता. दुसरा उपाय सांगतेय. बऱ्याच वेळा खूप कर्ज होतं, कर्ज फिटत नाही, पैसा येत नाही, अशा वेळी हा दुसरा उपाय करा. तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी तुळशीच्या समोर संध्याकाळी सांजवेळी, म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते ते सांजवेळी तुम्हाला तुळशीच्या समोर तुपाचा नाही तर मग तेलाचा एक छान दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे, हळदीचं कुडं. बघा, हळकुंड हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. हळकुंड हे माता लक्ष्मीला सुद्धा तितकंच आकर्षित करतं. एक हळकुंड तुळशीच्या समोर ठेवायचं, तुळशीच्या बुडाजवळ ठेवायचं आणि त्या हळकुंडावरती कुंकवाचं अर्चन करायचं. कुंकवाचं अर्चन करत असताना एक वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. एक वेळा श्रीसूक्त, जसं आपण श्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणून कुंकू अर्चन करतो तसंच तुम्हाला तिथे त्या हळकुंडावरती अर्पण करायचं आहे. श्रीसूक्त तुमचं म्हणून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला कुंकवाचं अर्चन त्या हळदीवर करायचं आहे. बघा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय केला, हळकुंडावरती कुंकवाचं अर्चन करून झाल्यानंतर तुळशीच्या समोर जो दिवा लावला असेल तो दिवा त्या तुळशीला आणि त्या हळकुंडाला ओवाळून घ्यायचा आहे. उदबत्ती तिथे ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे धनप्राप्तीसाठी तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. आता हा उपाय आज तुम्ही शुक्रवारी करताय तर तुम्हाला काय करायचं आहे, आजपासून सलग 3 दिवस हा उपाय करायचा आहे. 3 आज करता ते हळकुंड कुंकू तसंच ठेवा. उद्या पुन्हा तुळशीसमोर बसा, पुन्हा सेम करा, परवा पुन्हा करा. 3 दिवस पूर्ण झाले. बघा, 3 दिवस पूर्ण झाले की ते हळकुंड आणि त्याच्यावर असणारं कुंकू सगळं तुळशीच्या मातीत दाबा. थोडीशी तिथली माती बाजूला करा आणि बाजूला केलेल्या त्या मातीमध्ये ते हळकुंड आणि ते कुंकू दाबून द्या. वरून पुन्हा माती घाला आणि तुळशीला छान पाणी घाला. बघा, हा उपाय तुमच्या घरात कायम धनाला टिकून ठेवेल. हा उपाय तुमची आर्थिक जी काही वाईट वेळ सध्या चालू असेल तर ती पूर्णतः संपवेल. हा उपाय तुमच्या घरात बरकत आणेल. 3 दिवस तुम्ही जे मागाल त्या उपायाने, कर्जमुक्ती असेल किंवा पैसा येणं असेल, अडकलेला पैसा असेल, थांबलेला पैसा असेल, जे काही मागाल, तुम्हाला जे मिळणार नसेल, ते तुमच्या नशिबात पण नसेल, ते तुम्हाला काहीच दिवसात मिळेल. हा श्रावणातला खूप सिद्ध उपाय आहे. पुरातन शास्त्रातला हा उपाय आहे. नक्की करा. शक्य असेल तर 2ही करा, शक्य असेल तर दोघांपैकी 1 तरी करा, पण नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.